आजचा हा व्हिडिओ शिक्षक आणि पालक दोघांसाठी. पुणे जिल्ह्यात 4 वर्षाच्या मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचाराचा जगभरातून निषेध होतोय. कदाचित कायदा आणि सुव्यवस्था यांचा धाक नसल्यामुळे अशा अमानुष प्रवृत्ती समाजामध्ये बळावत आहेत. असो, पु ल देशपांडे म्हणतात, पाय भासतात म्हणून संपूर्ण पृथ्वीवर चामडं अंथरण्यापेक्षा आपल्या पायात चप्पल घातलेली चांगली. अशा अमानुष प्रवृत्तींपासून आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याशी आपण काही गोष्टींबद्दल संवाद साधणे गरजेचे आहे. त्यांना सुरक्षित स्पर्श आणि वाईट स्पर्श ओळखायला शिकवा. आईने मारलेली मिठी, बाबांचा घेतलेला आधार हे सुरक्षित स्पर्श आहे. या उलट कोणी जर त्यांना चुकीचा स्पर्श केला आणि त्यांना भीती वाटली, अस्वस्थ वाटले आणि जर त्यांना हे कोणी गुपित ठेवायला सांगितलं असेल तर ते आईवडिलांना किंवा आपल्या शिक्षकांना त्यांनी सांगावं, असं त्यांना समजून सांगा. आपल्या मुलांची सुरक्षितता ही आपली जबाबदारी आहे. शिक्षक आणि पालक म्हणून मुलांना ऐकून घ्या. जेव्हा अशा प्रकारे आपण आपल्या मुलांसोबत संवाद साधतो तेव्हा त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि आपले संरक्षण करण्याची त्यांची जाणीवही मजबूत होते. शाळा आणि घर दोन्ही ठिकाणी या विषयावर मुलांसोबत संवाद होणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पेजला फॉलो करा.